ती विनील आकाशनलो व तेलुगू साहित्यातला चमकता तारा म्हणजे श्री कोडावाटी गणती कुटुंबराव. त्यांचा जन्म गंटूर जिल्ह्यातील तेनाली इथे 1909 मध्ये झाला. त्यांचं शिक्षण विजयनगरम आणि वाराणसी शहरांमध्ये झालं. चाडुवू, तारा, तिमिंगलम वेटा, मारिना जीवितम अशी काही कथा आणि कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. तेलुगू वाचकांच्या मनावर त्यांनी न पुसला जाणारा असा ठसा उमटवलेला आहे. त्यांची कादंबरी तारा हिला आंध्र प्रदेश साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला. सामाजिक साहित्य लेखनामध्ये त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे. जवळजवळ 3 दशकांसाठी ते बालपत्रिका चंदा मामाचे संपादक होते. त्यांच्या या सगळ्या साहित्याच्या रत्नजडीत खजिन्यातलं अमोघ वचनम हे सर्वात सरस रत्न. सरस्वतीच्या कृपेने एका साधारण मनुष्याला बुद्धीचा अत्युच्च बिंदू कसा गाठता आला आणि मानसिक कमकुवतपणा व लोभीपणा यामुळे त्याचा झालेला रास याचं चित्रण म्हणजेच ही कथा. या कथेवरच आधारित आहे ही टेलिफिल्म अमोघ मंत्र. आहा, माझं अंतरंग ज्या वेळेस विश्व संचारासाठी आनंदानं फिरत होतं अशा वेळेस हा व्यत्यय कुणाचा देवी? कुणीतरी तुमच्या दर्शन लोभाने प्रतीक्षित आहे वाटतं स्वामी. अनाथांच्या नाथा हे विश्वप्रभू, प्राणदाता योग स्वरूपा, प्रणवमृताचे निर्माण करता, सकल चराचर जगसृष्टी करता, सत्यबुद्धीच्या सारांश मूर्ती, हे तिन्ही लोकांच्या स्वामी विधाता तुमचा विजय असो, दिग्विजय असो. मुनिगणानो, स्वागतम सुस्वागतम. ब्रह्मलोकांमध्ये तुमच्या आगमनाचं काय बरं कारण? तुमच्या दर्शन हेतू कारणाशिवाय काय बरं कारण असेल स्वामी? सकल चराचर सृष्टीचे प्राणदाते तुम्ही. सत्य ज्ञान प्रत्येक कृतीचे तुम्हीच तर स्वामी. स्तोत्र जे अजबती गायत्री साधना तुम्हीच आहात स्वामी. जगन्नाथ तुम्ही, आम्ही तुमच्या प्रत्यक्ष पुनीत दर्शनाने पावन झालो स्वामी. हे माते विद्या स्वरूपिणी, अमृतवाणिनी विश्वमाते, ब्रह्मपत्नी सरस्वती माते, तुझाही विजय असो. इकडचं झालं ना दर्शन तुम्हाला? आता या. हं, देवाधिदेवा, वेदांची सारी शक्ती आणि उपनिषदांचा सार यासाठी अखंड साधना आणि तप करणारे आम्ही ऋषी. ब्रह्माहून मोठी विद्या नाही कुठली. ब्रह्मा म्हणजे जीवन, जीवात्मा परमात्माचाच अंश आम्ही म्हणतो. तुम्ही संदेह निवारण करावा प्रभू. योगिनी संदेह सांगावा. काय बरं आहे तो? आपणच पूर्वी म्हणाला होतात की महत्वाकांक्षी तपस्वींसाठी तपसमयी चित्रविचित्र अनुभव येणं स्वाभाविक आहे. असेच आम्ही महत्वाकांक्षी तपस्वी शंका घेऊन आलो आहोत. शंका विचारा. आपण दिलेल्या डोळ्यांनी प्रकाश घेणं, आपण दिलेल्या नाकाद्वारा श्वास घेऊन तो शरीरभर पसरवणं, संपूर्ण शरीर सचेतन ठेवण्यासाठी हे तर आवश्यकच आहे. तपोबलाच्या मार्गामध्ये यामुळे विशेष प्रगती होत नाही.
आमची शंका अशी आहे, ही अवस्था काही काळासाठीच आहे किंवा त्यावर काही उपाय? पण ज्ञानप्राप्तीच्या साधनेसाठी श्रेष्ठ पद्धत कुठली? ब्रह्मविद्या. श्रेष्ठ विद्या ही कठीण असते मिळवायला सुद्धा. क्षीरसागर ढवळल्याशिवाय अमृतप्राप्ती पण नाही झाली. माया मुक्त झाल्याशिवाय मार्ग मिळत नाही कधी. ब्रह्मानेच ब्रह्मप्राप्ती होते हे सत्य पण आहे. माया विसरला तोच स्वयंप्रकाशित झाला. ब्रह्म ज्याने जाणलं ब्रह्मामध्ये रूपांतर त्याचंच होतं. तिन्ही लोकांचे स्वामी, विजय असो तुमचा देवा, दिग्विजयी भव. तथास्तु. हा तुमचा क्रोध साधा दिसत नाही. काय बरं झालं देवी? या अशा वागण्याचं कारण समजेल आम्हाला? मला म्हटलं 4 शिर नाहीत मुळी तुमच्यासारखी की मनात राग येऊन सुद्धा त्या मुनिवरांचं वागणं बघून प्रेमाने वागावं. देवी, अनाथांचे नाथ काय, जगन्नाथ काय, प्राणदाता तू काय, योग स्वरूप काय, प्रणवामृत महाशक्तीचे मूळ जनक ते काय, सकल चराचर जगताचे सृष्टीकर्ता ते काय, सत्यप्रभू ज्ञानप्रभू प्रभूंचे प्रभू सर्वस्व तुम्हीच तर आहात, बाकी कोणी नाही. जराही माझा विचार न करता ते म्हणाले काय, म्हणे प्रत्यक्ष परमात्म्याच्या दिव्य दर्शनाने पावन झालो आम्ही. मी क्रोध का नको करू? सकल चराचर जीवदाता कोण आहे? सगळ्यांना जीव जो देतो तो तर आहे मीच. प्राण देतो, सृष्टी करतो, परब्रह्म निर्मिती मीच करत नाही का? तुम्ही एकटेच का म्हणून? माझ्याशिवाय तुमच्या निर्मितीला काय अर्थ आहे बरं? मी ध्वनी आहे, शब्द पण आहे, विद्वत्ता मी आहे, सभ्यता मी आहे, विद्या मीच आहे, ज्ञान पण मीच आहे, कौशल्य पण मीच, कला मीच आहे, पांडित्य पण मीच आहे. तुम्ही हे नाकाराल? नाही, नाकारत नाही मुळीच आम्ही काही. प्राणाशिवाय पण या सर्व गोष्टींचा उपयोग काय? आणि काय उपयोग प्राणाचा माझ्या या गोष्टींशिवाय तरी? एक वेळ प्रभू पक्षी प्राणी यांच्या बाबतीत चालेल, पण मानवाचं काय करणार हो? विद्ये वाचून चालत नाही हे खरं, पण विद्यात सगळं आहे का देवी? नारायण नारायण नारायण. हा बघाला कोण? अगदी उचित समय आलास तू माझ्या मानसपुत्रा चिरंजीव नारद यावं. हा उचित समय स्वामी. ख्याती तर अशी आहे तुमच्या या प्रिय मानसपुत्राची, आग विझवायची सोडून पेटवतील सभिधा टाकून, आणि याचसाठी तर इथे पण हजर झालेत. नारदाच्या कलह प्रेमामुळे लोक कल्याणकारक गोष्टी नाही का घडत देवी? पितृदेवांनी माझा दंडवत स्वीकारावा, मातृदेवींनाही शिरसावंद्य दंडवत. लोक कल्याणार्थ कार्य हो तुझं नारदा. या वेळेला तुझं आगमन म्हणजे कुठल्या पवित्र कार्यामुळे आहे का? अंतरंगामध्ये माझ्या प्रचंड वादळ निर्माण झालं. कारण काय बरं असेल मला काही कळेना. एकच म्हटली जागा आहे आता त्यासाठी. माझ्या मातेची पावलं स्मरली सुवर्णाची, करुणामूर्ती साक्षात आहेत त्या. सुगंधावरून मधाच्या भ्रमर फुलाजवळ जसा पोहोचतो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा महाशक्ती संपन्न आहात. एका बाबतीत भांडणांचा वास तुम्हाला येतो लगेच. नारायण नारायण. ब्रह्मलोकामध्ये वाद किंवा भांडण? काय माते माझी चेष्टा करताय? हाच तो. हा तू उच्चारलास तो एकच शब्द पुरेसा आहे नारदा. कारण ब्रह्मलोक म्हणजे ह्यांचाच आहे हो, आणि याला कधी सरस्वती लोक म्हणायचं नाही बरं का. कैलास म्हणजे काय एकट्या भोलेनाथांचाच, पार्वतीचा नाहीच का? वैकुंठ काय केवळ विष्णूंचाच आहे, लक्ष्मीचा नाहीच का? कोणी म्हटलं असं देवी? हा ब्रह्मलोक माझी सर्वस्विनी माझ्या राणीचाही आहे, आणि हे सत्य आहे. आहाहाहा, काय पण प्रेम उतू चाललाय आता. तुमच्या पुत्राला सत्यच वाटेल हो. ते मुनिवर्य म्हणत होते विधाता प्राणदाता वगैरे स्तुती सुमनांचा वर्षाव करत होते. तुम्ही माझा विचार करून का नाही थांबवलं त्यांना? सकल चराचर सृष्टी करता मी आहे हे सत्यवचन आहे. जीव कुठल्या चराचर सृष्टीला दिला सांगा? जंतूंना, कीटकांना, वृक्षांना दिला तुम्ही, मुक्या जनावरांना, एवढेच ना? नाहीतर तुम्ही बघा, मानव माझे हुशार असून आदर करणारा, सुंदर रूपवान, ज्ञानाचा मालक, आलोचना, विनयशीलता, विविध गुणसंपन्न मानव हा. या सर्व गुणसंपन्नतेच्या मागे सांगा ना कोण आहे? सांगा, सांगा ना.
हा म्हणजे अर्थशून्य प्रश्न देवी. नारायण नारायण, हे असं योग्य दिसतंय का की तुम्हा दोघात वाद चाललाय? मग त्या वादात मला पण ओढाल, नंतर आरोप कराल की मी कळ लावतो. आता मी काय करावं? तूच सांग मला नारदा. मानव जातीच्या सकल जीवन जगण्यामध्ये उत्तमोत्तम प्रतीचं जीवन जगण्यास कारण मी, खरं आहे ना हे? तातश्री, तुमचं म्हणणं ऐकेपर्यंत माताश्रींचं सत्य वाटतं की नाही हो? विनयशीलता, विवेक सुद्धा, विद्वत्ता सुद्धा सरस्वती मातेमुळेच आहे. सरस्वतीमुळेच आहे. बघ पृथ्वीवर, जरा बघ लक्षपूर्वक. पंडित विश्वेश्वर शास्त्री यांच्याजवळ बालपणापासून शिकून सकल वेद, उपनिषद, पुराण हे सर्व शिकून पांडित्य मिळवलेला पंडित शिवशंकर शास्त्री, सर्वजण त्याला शिवय्या शिवय्या असंच म्हणतात. जरा बघ तरी तो कुठल्या अवस्थेत आहे सध्या. काय हो हे? तुम्ही हात हलवत का परत आलात? तुम्ही बाजारातूनच धान्य आणाल असं म्हणाला होतात ना? पैसे कुठे आहेत माझ्याकडे? हं? ते कुणीच पंडित मानायला तयार नाहीत मला. त्यांचं म्हणणं नुसतं पंचांग पाहणारा मी एक साधा ब्राह्मण आहे, आणखी दुसरं काही नाही. वडिलांनी पांडित्य दिलं वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये, व्याकरणामध्ये. जे मला देऊ शकत नाही, पोटासाठी अन्न जे आज अत्यंत गरजेचं आहे जगण्यासाठी. पंडित पुत्र असून अक्षर शत्रू म्हणतात. आता मला त्या ढंगाने तरी न्याय मिळायला हवा की नाही? पंडित विश्वेश्वर शास्त्री यांनी पांडित्य रक्तात ओतलं माझ्या, आणि पोटाची व्यवस्था काय केली? काही नाही. अहो, शेट्टीकडून थोडंसं तुम्ही धान्य आणलं असतं तर बरं झालं असतं. आपण काहीतरी करून खायचं म्हटलं तर दाणा पण नाही हो घरात. तुला काय वाटतं मला हे सगळं माहित नाहीये? माझ्या पोटातल्या भुकेमुळे शेट्टीकडेच वळली माझी पावलं सुद्धा. गेलो त्याच्याकडे नाक मुठीत धरून निर्लज्जासारखा. काय म्हणाला होतो? त्याने केला माझा घोर अपमान. विनंती वगैरे मानत नाही म्हणाला. असं वाटतंय मी मान अपमान वगैरे विसरलोय बहुतेक. त्याने नकार देऊन सुद्धा मी हात जोडून त्याच्याजवळ मागतच राहिलो. मी म्हटलं उधार एकदाच दे मला, मी फेडेन तुझे पैसे. हा ब्राह्मण बुडवणार नाही कधीच. शेट्टीची बायको रागावली, म्हणाली तुम्हाला कळत नाही माणूस आहात की कोण, बंद करून दरवाजा मला खालवला. वेदांचं अध्ययन केलेल्या मुखानेच ओम भवंती भिक्षांदेही असं म्हणण्याची किती दयनीय परिस्थिती झाली आहे त्या पंडिताची. सरस्वती, कुठल्या स्वरूपाची विद्या कमी आहे बरं त्याच्यामध्ये? नारायण नारायण, हृदय तुटतंय बघून ही अवस्था त्याची. कसली बरं विधाता ही परीक्षा म्हणायची? ही विधात्याची परीक्षा मुळीच नाहीये. विधात्री वाग्देवीची असहाय्यता आहे. स्वामी, विजयोस्तू विजयोस्तू. आता ऐक, मुनिवर यांनी माझ्यावर स्तुतीसुमनं उधळली तेव्हा तू रागावलीस ना. असो, पांडित्याची महती सांग ना मला. विद्या फक्त नाही चालत असून उपासना पण सोडता कामा नये. वाग्देवीच्या उपासनेने शब्द बनतो वाक्यमय, वाक्य बनतं निबंधमय, निबंध बनतो प्रवचनमय. अमोघ प्रवचनातूनच बनतात पुराण सगळी. उपासकांचं रक्षण मी करते स्वतः. मी असेन सदैव त्याच्याबरोबर. गळ्यामध्ये त्याच्या मी निरंतर नर्तन करीन उभी राहून. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वस्त्वमं जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंडमंडितकरा, अहो, या ऐकलत का? श्वेतपद्मासना, काय करताय? या पूजा थांबून माझं जरा ऐका. प्रभूतिभिदेव अहो, ते हा घरमालक आले होते आणि भाड्यासाठी सामां तगादा करून गेले पातु भांडून. सरस्वती मेला भगवती गौरी सुद्धा येऊन तुमच्या निश्चेच पांडिताला जाग्या लाखोली पहा. वाहिली. मी पाया पडले तेव्हा गेला तो.
औषध पाणी करायचं म्हटलं तर घरात नाही फुटकी कवडी सुद्धा. माझे पाय दुखतात, गुडघे दुखतात. तुम्ही इथे स्वस्त बसून मंत्रजाप करत राहिला तर मी काय म्हणून करणार? हे मंत्र काही देणार आहे का घरासाठी? स्वामी, मी बोलते, उत्तर द्या ना. अब्बा, मी शांतपणे मंत्र पठण करतो ते तुला नाही भगवान. पूर्वजन्मी कुठलं पाप केलं होतं म्हणून तुझ्यासारखी बायको मिळाली कुणास ठाऊक. जपमाळ हातात घेतली की झाली हिची सुरुवात. मुकी का नाही बनत तू? काय झालं ग तुला इंदू? काय झालं पण? हा? पंडित बुवा, पंडित बुवा, कोण हो? अहो मी आहे दसरी. कोण आहे? थांबा, मी आलोच. काय झालं रे? माझ्यावर आधीच संकट आलंय. माझ्या बायकोची तिथे वाचा गेली आणि आता तुला काय हवंय? नमस्कार पंडित बुवा. हा, मी माझ्या घरातून निघून 15 मिनिटं झाली. शुभ घडी आहे ही की राहू काळ आहे आता? राहू काळ नव्हे, तुझ्या मृत्यूचा काळ आहे आता. आई खायला द्या मला काहीतरी. आई त्याला काय झालं? आई आई खायला द्या काहीतरी मला. आई आई मला खायला द्या काहीतरी. आई 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 मला खायला द्या काहीतरी. आई हे, आई एवढा मोठा पुरुषासारखा पुरुष तुझ्यासमोर उभा आहे आणि तू मला आई काय म्हणतोस गाढवा? तुला दिसत नाही का नीट? फुटक्या डोळ्यांचा. आई ग, माझे माझे डोळे, मला काही दिसत नाही. फुटले माझे डोळे. आई ग, माझे डोळे जळतात. बुवा बुवा, वाचवा मला, वाचवा. माझी दृष्टी परत द्या बुवा, माझी दृष्टी परत द्या. बापरे, हे काय घडतंय? मुकी होशील इंदुमतीला म्हणताच ती मुकी झाली. माझ्या तोंडातून सहज निघाला की तुझ्या मृत्यूचा काळ आहे आणि तो मेला. आणि मी म्हणताच ह्या बिचाराचे डोळे गेले. काय माझ्यात कुठल्या अद्भुत शक्तीचा प्रवेश झालाय? असेलही. माझी दृष्टी मला परत द्या. पुन्हा प्रयोग करून बघूया. मला परत द्या माझी दृष्टी. तू डोळे मिटून तुला दिसेल कसं? तू सगळं बघू शकशील. डोळे उघड, उघड. मी सगळं बघू शकतो. माझे डोळे पूर्वीसारखे झाले. तुम्ही जेवा, तुम्ही हा, जेवा. ठीक आहे, ठीक आहे. जा तू, जा तू. हे बघ, खूप झाली तुझी झोप. आता उठ आणि जा बघू घरी. उठ, हं? जा. उपकार झाले पंडित हा. बुवा. इंदू, वाचा तुझी बंद झाली आहे ना? जराही नको घाबरूस. तू पुन्हा बोलायला लागशील पहिल्यासारखी. चल चल, आता बोल बघू पोपटासारखी. हं? स्वामी. स्वामी, हा. मला बोलता येतं, मला बोलता येऊ लागलं. हा. ही सगळी सरस्वती देवीची करुणा. आता तू बघच माझा प्रभाव. अहो, ऐकलत का? आपल्या स्वतःचं हे घर, हे दागिने, उंची कपडे आणि ही संपत्ती पण आपलीच. अकस्मात हे वैभव कुठून आला आपल्याकडे? अखेरचं गुपित तरी काय? ही शारदा मातेची कृपा झाली आहे आपल्यावर. या देवीवर माझी अढळ श्रद्धा. आताच नाही, बालपणापासून. मी तिचा मंत्र स्वरबद्धरित्या सकाळ संध्याकाळ जपत असतो न थकता. ही आजची घडी त्या उपासनेचं फलस्वरूप. इंदू, ह्या शक्तीला शरण जा. हो. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या मुलीचं लग्न अवश्य होईल स्वामींच्या आशीर्वादाने. नारायणा, तू अजिबात चिंता करू नकोस. तुझ्या मातेला बरं वाटेल, विश्वास ठेव. स्वामीच्या कृपा प्रसादाने बरी होईल बघ तुझी आई. तुमचा सगळ्यांचा शिवय्या स्वामींवर विश्वास आहे आणि स्वामींची आपल्या भक्तांवर कृपा आहे सदैव. ओम शिवाय स्वामी नमः. ओम शिवाय स्वामी नमः. माता इंदुमती देवी, तुमच्या दयेने मी जुळ्या मुलांची आई बनले. माझ्या लग्नाला 5 वर्ष होऊनही मला मूल नव्हतं होत. स्वामींच्या पुण्याने जुळ्या मुलांची आई आहे मी आता. माहित आहे.
आम्ही पूजा करतो फक्त स्वामी शिवय्यांचीच. असं का? देवी, माझी सासूलाही छळ करते हो माझं. काहीतरी करून तिला लकवा मारावं. शिवय्या स्वामी म्हणजे आमचं दैवत आहेत खरोखर देवी. शिवय्या स्वामींचा विजय असो. शिवय्या स्वामींचा विजय असो. विद्या ज्ञान ज्या कुणाला हवं असेल माझ्याकडून, उपासक माझा जो त्यालाच कसा येत असतो खराखुरा प्रत्यय माझ्या शक्तीचा तुम्ही पाहिलंच. नारायण नारायण. काय बरं झालं? संदेह आहे तुला काही पुत्रा? आहा, त्या पंडिताला तुम्ही वाचाशक्ती प्रदान केली ना माते. त्याने जर कुणाला शाप दिला तर ती व्यक्ती काय शापित आयुष्य जगणार? वाचा देवीच्या उपासकाला आव्हान कुणीही देऊ शकत नाही. त्यासाठी वाचेच्या उपासकांनी मात्र लोकोपयोगी कार्य वाचेद्वारे करून आपलं जीवन सुखाने घालवावं. सुख म्हणजे काय? सुखी जीवन घालवेल का तो देवी? संदेह आहे मनात? नाही बरं देवी. सृष्टीकर्ता मला वाटतं बहुतेक कंटाळलेत नेहमी नेहमी तीच तीच कामं जुनी करून. त्यामुळे माझ्या सामर्थ्याविषयी पण त्यांना संदेह वाटतोय बहुतेक. मला संदेह वाटतोय तो तुझ्या शक्तीविषयी मुळीच नाही, मानवाच्या आसक्तीचा. पंडित बुवा, पंडित बुवा, तू का आलास इथे आणि बाहेर तो गोंधळ कसला? ती सगळी आपलीच माणसं आहेत पंडित बुवा. पंडित बुवा, एकाला हात नाही, दुसरा लंगडा हाय आणि एकतर बिचारा कुष्ठरोगाने जीवाला नाही कंटाळा. पंडित बुवा, मला समजायला तुम्हीच वाचवू शकता पंडित बुवा. आजपासून ते सगळे व्याधी मुक्त होतील. जा. लय लय उपकार झाले देवा, लय जा. उपकार झाले. तुम्हाला मान्य आहे का आता तरी की सकल चराचर सृष्टीवर जर कुणाचं सामर्थ्य प्रभावीपणे वाखाणलं जातं, वाचा देवीचाच सिद्ध झालाय. देवी, सृष्टी बनवणं महत्वाचं नाही, सृष्टीमध्ये समन्वय राखणं महत्वाचं आहे. वाग्देवीने आपल्या सामर्थ्याद्वारा मानवाला असामान्य सामर्थ्य प्रदान केले हे खरं आहे, पण शिवय्याला जी तू प्रदान केली आहेस ती अपार अनंत अमोघ वाचाशक्ती वाया जाणार आहे. देवी, सृष्टी समन्वयासाठी असं करावंस, ती त्याची शक्ती लगेच तू पुन्हा काढून घ्यावीस हेच उत्तम होईल. ते का म्हणून माझा वाचा देवीचा उपासक म्हणून तो राजा होईल, राजाधिराज होईल, सकल जगतातला एखादा असामान्य प्रतिभा संपन्न सूर्यासारखा चकाकेल. विधाता विजयस्तु, प्राणदाता दिग्विजयस्तु अशा जय जय नादांना तुम्ही मुकाल म्हणून घाबरलात का स्वामी? नारायण नारायण. तातश्रींचं म्हणणं असं नाही माते. नारदा, तुला खरंच कलह प्रिय बरं? म्हणजे तू जास्त ओळखतोस यांना माझ्याही पेक्षा? नारायण. देवी, असामान्य शक्तीचा मानव मरकटा समान. मानवाला दिलेली अमोघ शक्ती तो सांभाळू नाही शकत कधी. ते दृश्य बघ. माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ बनत चालली आहे. माझा संकल्प म्हणजे दैव संकल्प बनत चाललाय बरं इंदू. हे कलियुग नव्हे, शिवय्या स्वामी युग आहे. शिवय्या स्वामी नुसता काय म्हणताय माझे स्वामी? भक्त मंडळी म्हणतात शिवापेक्षा, विष्णूपेक्षा, ब्रह्मापेक्षा खूप मोठी शक्ती आहात आजची तुम्ही स्वामी. अमोघ वचनानंद स्वामी आता पूर्ण विश्वामध्ये व्यापून राहिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे भक्त मंडळींमध्ये. बरोबर बरोबर. हा, अमोघ वचनानंद स्वामी. आहा, अद्भुत सामर्थ्य. आता बांधली जातात माझ्या नावाने देवालय पण आणि पूजेला प्रारंभ पण झालाय. माझ्या मूर्तींना अभिषेक करणं पण सुरू झालंय. आता मी अग्नी, वायू, पृथ्वी, जल, दैव पण पंचमहाभूतांहून मी मोठा, सर्वं मी अमोघ वचनानंद स्वामी. हो बरं, होच स्वामी. सर्व जग अमोघ वचनानंदाय नमः अशा नामस्मरणामध्ये तिन्ही त्रिकाळ व्यापून गेले स्वामी. तू पाहिलंस देवी, पोट भरायची भ्रांत म्हणून विचारमग्न असलेला माणूस अद्वितीय सामर्थ्यामुळं स्वतःला देवत्व प्राप्त झालंय असाही विचार करू लागलेला आहे. मानवाला हे अधिकार प्राप्त झाले तर मानवतेचं मूळच नष्ट होईल देवी.
वाचा शक्तीचा आशीर्वाद हा त्याच्यासाठी शाप आहे देवी. या अमोघ वचन शक्तीने तो दारिद्र्य रेषेखाली जगणारा उपाशी पंडित तुझ्या आणि माझ्यापेक्षाही मोठं होण्याचं स्वप्न बघू लागलेलं आहे बघ. ज्या मुखाने स्वतःच्या रक्षणाकरता तो आपला धावा करायचा, त्याच मुखाने तो आज आपल्या अस्तित्वाबद्दल साशंकता व्यक्त करू लागलाय. चुकतेच देवी. त्या अमोघ वचनाचा आशीर्वाद परत घे काढून. हो माते, श्वास पिताश्रींचा असला, विद्या तुझीच आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती ह्या सगळ्या शक्ती तूच आहेस. ब्रह्मा म्हणजे ब्रह्म जाणणं. वाचा देवी की ब्रह्मदेव यांपैकी सरस कोण आहे हे मी कोण सांगणार माते. हे देवी सर्वश्रुत आहेस तू. विश्वाचं सर्वशक्ती रूप तूच आहेस. नमोस्तस्ये नमोस्तस्ये नमोस्तस्ये. नमो नमः हरिणी. वाचा देवीची पूजाचे माझ्यासारखे करतात आणि तुझ्यासमोर लीन होतात. वर मिळतो त्यांना मातेचा अमृता समान. माते कृपा असावी. हे मूर्ख मानवा, मी दिलेल्या शक्तीचा तू दुरुपयोग केलेला आहेस. त्यासाठी मी दिलेली शक्ती तुझ्याकडून काढून घेत आहे. माते, शारदा माते, ज्ञान संपदा ही महासंपदा आहे हे ओळखलंय मी आता. माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मला क्षमा कर माते. माते, मी भीक मागतो तुझ्याजवळ. तुझ्या दयेमुळे तू जे मला ज्ञान दिलंस आणि तुझ्या पूजेची मला संधी जी दिलीस, ती कृपा माझ्यावर अशीच राहावी. अन्यथा ठरला ग जाईन मी मग सरळ पापी. त्यामुळेच कारुण्य भावे, रक्षण कर ग सरस्वती, रक्षण कर ग ज्ञानेश्वरी, रक्षण. प्रमाणापेक्षा जास्त ताणलं की ते तुटतंच. शब्द असो, वक्तव्य असो, प्रकाश किरण किंवा जीवन सुद्धा. एक खूप मोठं वक्तव्य जे आहे की हे विश्व म्हणजे भ्रामक कल्पनांनी भरलेलं आहे, ते वक्तव्य सदा सर्व काळ विद्या देणारं वक्तव्य म्हणून घुमतच राहणार आहे. शब्दांची सुंदर शक्ती, श्वास आणि जीवन हे आपल्याला असं शिकवतं की जिवंतपणा म्हणजेच परमेश्वराचा अंश होय. हे सत्य सदैव चिरंतर राहो. जे काही आहे ते सर्व विधात्या चरणी अर्पण आहे.